या उपोषणासाठी महिलांचा देखील चांगला प्रतिसाद दिसतोय। माझ्यासोबत राष्ट्रनगर या आहेत, पदाधिकारी आहेत, सुवर्ण घाडगे। सुवर्णताई, कशा पद्धतीने हे बेमुदत उपोषण सुरू आहे नगर मनमाडच्या रस्त्याबद्दल? या ठिकाणी लंकेसाहेब खासदार झाल्यानंतर पहिल्या 1 वर्षामध्येच त्यांनी नगर मनमाड रस्ता मंजूर करून आणला। ही समस्त नगरकरांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि खासदार साहेबांनी मंजूर करून आणलेल्या कामामध्ये कुठेतरी खोडा घालायचा अशा पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी विरोधक करत आहे, सरकार करत आहे। तर अशा पद्धतीचं राजकारण करणं चुकीची गोष्ट आहे, कारण या रस्त्यामुळे माझ्या कित्येक महिला माता भगिनींचे कुंकू पुसलेले आहेत, कित्येकांची मुलं या ठिकाणी गेलेली आहेत, काहींना आई वडील सुद्धा या रस्त्यामुळे राहिले नाही। अशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना या जिल्ह्यामध्ये त्या रस्त्यासाठी आवाज उठवावा, रस्त्याचं काम लवकरात लवकर चालू व्हावं असं कुणालाच वाटलं नाही। ते फक्त लोकनेते, लोकांमध्ये मिसळणारे खासदार लंकेसाहेब यांनाच वाटलं आणि म्हणून खासदार साहेबांनी ते रस्त्याचं त्या ठिकाणी रस्ता चालू होत नाही तोपर्यंत खासदार साहेब या ठिकाणी बेमुदत उपोषणाला बसणार आहे आणि खासदार साहेब उपोषणाला बसणार आहेत म्हणून महिला भगिनींनी त्या ठिकाणी खासदार साहेबांना पाठिंबा दिलेला आहे। आम्ही समस्त महिला भगिनी या ठिकाणी सांगू इच्छितो, खासदार साहेबांचं उपोषण आज जर सुटलं नाही, उद्या पण हे जर उपोषण चालू राहिलं तर जिल्ह्यातील तमाम महिला माता भगिनी या ठिकाणी येतील आणि त्या ठिकाणी उपोषणाचं एक वेगळंच रूप निर्माण होईल। महिला त्यांच्या पद्धतीने या उपोषणामध्ये सहभागी होतील। वेगवेगळी आंदोलनं आम्ही त्या ठिकाणी खासदार साहेबांना पाठिंबा म्हणून करणार आहोत। काय सांगाल नगर मनमाड रस्त्याबद्दल? नगर मनमाड रस्ता अगदी भयानक झालेला आहे। आम्हाला त्याचा अनुभव आला। मी शिंगव्याची राहणारी, माझं घर रस्त्याच्या कडेलाच आहे आणि मी नगरहून दररोज म्हटलं तरी जात असते। तर 20 वर्षापासून पाहते मी तीच अवस्था आहे। कधी इकडचा रस्ता तयार होतो, कधी इकडचा होतो आणि अपघाताचं प्रमाण भरपूर झालेलं आहे। माझी स्वतःची भाची मेघा म्हणून मेघा होती, ती BMSc करत होती आणि ती MSc ची असलेली मुलगी ह्या राऊरीमध्ये अपघातामध्ये गेलेली या रस्त्यामुळे। आणखी बरेचसे गावातले 2-4 मुलं ह्याच्यामध्ये गेलेले। मग हा रस्ता जर झाला नाही तर मग आता हे किती दिवस सहन करायचं? मागच्या वेळेला साहेबांनी पाथर्डीच्या रस्त्यासाठी उपोषण केलं होतं। 4 दिवस मी सुद्धा तिथेच होते। 5व्या दिवशी साहेबांनी उपोषण सोडलं, तो रस्ता झालेला आहे। आता सुद्धा साहेबांच्या प्रयत्नाने तो रस्ता होईल अशी मला खात्री वाटते। साहेबांनी उपोषण केलं म्हणजे रस्ता झाला असं समजायचं। जोपर्यंत साहेब इथं बसलेले तोपर्यंत आम्ही सुद्धा इथंच बसणार आहे। उद्या आणखी गावातल्या महिला घेऊन त्यांना पाठिंबा द्यायला येणार। नक्कीच या ठिकाणी ताईंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात। 20 वर्षापासून हीच परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती कुठेतरी आता थांबली पाहिजे, सुधारणा झाली पाहिजे, हा रस्ता चांगला झाला पाहिजे। कारण शनी शिंगणापूर असेल, शिर्डी असेल, अगदी देशभरातून जे भाविक येत आहेत त्यांच्यासाठीचा दळणवळणाचा महत्वाचा रस्ता म्हणजेच नगर मनमाड रस्ता आहे आणि तोच रस्ता चांगला व्हावा यासाठीच हे उपोषण सुरू आहे। तुर्तास इथेच थांबते, धन्यवाद। देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजेच श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर। आमच्याकडे शैक्षणिक सहल, तीर्थयात्रा, लग्न समारंभ, फेस्टिवल टूर्स, ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत। यात AC, नॉन AC, स्लीपर बस उपलब्ध, तसेच 17, 20, 32, 40, 50 एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेसमध्ये CCTV कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध। आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा। 21 वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर। आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर, बुरुडगाव रोड, संपर्क क्रमांक 9422 30 11 66 आणि 9881 66 24 17। धन्यवाद।